हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर 2 दिवस झाले व्हिडिओ काय आलेले नाहीत. गावावरून पण मी आले आणि व्हायरल इन्फेक्शन झालेलं मला खूप, म्हणजे खोकला आणि कफ वगैरे झालेला आहे. आणि इकडे आहे ना इतकी थंडी पडलेली की अगदी म्हणजे कुठेच नसेल एवढी थंडी पडलेली आहे. त्याच्यात आमचं बांधकाम चालू आहे बघा. तर म्हटलं चला व्हिडिओ शेअर करू तुमच्याबरोबर. तर इथं आहे ना, तर इथं पहिलं आहे ना खिडकी होती बघा. तुम्ही पहिला रूम बघितलेलाच असेल ना. तर इथं आहे ना खिडकी होती आणि इथं आपण आता दरवाजा पाडलेला आहे बघा इथे. आणि इकडे आपण बनवणार आहोत बाथरूम. तर इथं बाथरूम बनवणार आहोत, कमोड बनवणार आहोत बघा. आणि हा आहे किचनचा दरवाजा आपला तिकडं. ते आपण चूल पेटवायचं बघा लास्टला. तर अशा पद्धतीने काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं. पण मला इतकं अडचण तयार झालेली आहे ना मैत्रिणींनो, माझं कामच बंद पडलेलं आहे. त्याच्यात या सर्दीमुळं आणि खोकल्यामुळं मी काय म्हणजे मशीनवरती जास्त बसलेली नाही. तरीसुद्धा तिथून आल्यानंतर मी किती काम केलं ते पण तुम्हाला शेअर करणार आहे. हे बघा इथं शेटर होतं ना आपलं, तर हे शेटर आहे ना पत्रा होता, तर इतका गार पडायचा ना तो, त्याच्यामुळे मला जास्त त्रास व्हायला लागला. म्हणून आम्ही ते शेटर जे आहे ते काढून टाकलेलं आहे. आणि इथे आम्ही आता विंडो लावणार आहोत, म्हणजे खिडकी. तर हे बघा. आणि मशीन बघा माझी, मशीनची माझ्या काय अवस्था झालेली आहे. मशीन झाकून ठेवली आहे आता. आणि गर्दी तर प्रचंड आहे. आता कस्टमर येणार होतं, म्हणजे येईलच थोड्या वेळात. तर काय काय ब्लाऊज शिवलेत ते दाखवते मी तुम्हाला. आणि किती काम झालं आहे. तिथून आल्यापासून खूप सारं काम झालेलं आहे. फक्त नाही इथं काम करायला आहे ना जागा नाही. सगळं असं बघा सिमेंट आणि वाळू पसारा वगैरे पडलेला आहे बघा. तिकडं पण हे असे पुठ्ठे टाकलेले आहेत टाईल्स खराब होऊ नये म्हणून. तर चला आता कटिंगला बसणार आहे. त्याच्या अगोदर म्हटलं थोडासा व्हिडिओ शेअर करू. आणि पार्सल पण आलेलं आहे मालाचं. तर साड्या खूप मस्त आलेल्या आहेत गडवाल. तर मी पोस्ट टाकलेली, कोणाला बघायची असेल ना, साडी बुक करायची असेल तर मला नक्की कमेंट करा. तर झालेलं काम दाखवते तुम्हाला मी. आणि आहे ना पैसे किती आले ते पण मॅटर करतं, कारण का कधी कधी ना उधारीत पण काम करावं लागतं. तर बघा ह्या साडीला फक्त पिको होता. तर हे एक झालेले. आणि ना मला त्या खोकल्यामुळे ना कफ तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला दम लागत होता खूप सारा. तरीसुद्धा मी हे रात्रीचं इथं हीटर आणलं. हीटर पण दाखवते मी तुम्हाला. तर हा असा दम लागतो आहे मला. तर हे बघा हे ब्लाऊज झालेलं आहे बघा. प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि याला आहे ना इथे पप दिलेला आहे स्लीव्हजला. तर हे बघा. आणि ही फरचं ब्लाऊज आहे ब्लॅक कलरमध्ये. बॅक साईड जे आहे ती बघा मोठा गळा आहे 11 इंचाचा. आणि क्रॉसपट्टीवाला प्रिन्सेस कट आहे हा. तर हे एक ब्लाऊज तयार झालेला आहे. तर याचे मी घेतलेले आहेत 300 रुपये. तुमच्याकडे किती शिलाई मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर हे बघा हे पण ब्लाऊज जे आहे ना त्याच कस्टमरचं आहे. हे बघा. तर ह्याला आहे ना ह्या जरीमुळे आहे ना आपण तिने मला थोडंसं सिंपल सोबर असं गळा बनवायला लावलेला होता. तर इथे आपण छोटे छोटे कोण बनवून लावलेले आहेत. आणि पायपिंग तर बघा तुम्ही, ह्या पायपिंगमुळे ना खूप कस्टमर वाढलेले आहेत. तुम्हाला जर का कस्टमर वाढवायचे असतील ना तर तुम्ही ह्या पद्धतीने पायपिंग, हे बघा ही पायपिंग आहे ना खूप ब्लाऊजला असा लुक देते मस्त, खूप भारी लुक येतो. तर हे बघा. आणि ह्याला पण पफ स्लीव्ज आहेत आणि इथे मस्त असा दिसतो हा सिंपल आणि सोबर लुक. आणि साडी पण मस्त आहे याची वेलीची. तर प्रिन्सेस कटमध्येच आहे. फिनिशिंग बघू शकता तुम्ही. 3 पीस प्रिन्सेस कट आहे हा ब्लाऊज. तर ह्याची शिलाई तुम्ही किती घेता. आता हे कस्टमर जे आहे ना हे माझं 30 वर्षापासूनचं कस्टमर आहे. त्याच्यामुळे याची शिलाई जर का बाहेर जर घ्यायला गेलं तर याची शिलाई 400 ते 350च्या पुढेच आहे. पण मी ह्याचे 300 रुपये घेतलेले आहेत. आणि टसल्स बनवलेले आहेत बघा, फॅब्रिकमध्येच टसल्स आहेत बघा हे. तर हा एक ब्लाऊज झालेला आहे तिचाच त्याच कस्टमरचा. तुम्हाला मी आता साडी कशी आहे ते दाखवते. तर ही बघा ही आहे ती साडी.
तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच की माझं आमच्या ज्या जुळ्या राणे आहेत ना त्यांनी स्टँड तोडलेलं आहे. आणि आता स्टँड मी काय ऑर्डर केलेलं नाही, मी गावाला गेलेली होती, लग्न होतं तुम्ही तर बघितलं, त्याच्यामुळे आता व्हिडिओ बनवायला स्टँड पण नाही आहे. शिलाईचे व्हिडिओ काय आता म्हणजे स्टँड येऊपर्यंत येणार नाही आहेत. मला जेवढा प्रयत्न होईल तेवढे ब्लॉगिंग येतील किंवा ब्लाऊज तयार झालेले मी दाखवेल. ही साडी कशी वाटते तर अगदी फ्रेश बॉटल ग्रीन कलर आहे आणि याला मीना पण आहे. तर या साडीवरचा हा ब्लाऊज आहे. तर मस्त लुक देईल हा लग्नामध्ये. तर हिला मुंबईला लग्नाला जायचं आहे, तर हे काम झालेलं आहे. प्लस काल आहे ना आपण म्हणजे शिर्डीच्या कस्टमरचे 6 ते 7 ब्लाऊज शिवलेले होते. तर त्यांचे टोटल 1850 रुपये झालेले आहेत आणि ते पण कॅशमध्ये आपल्याला आलेले आहेत. तर ते काम झालं. परत हे 660 रुपयाचं काम म्हणजे 2 ब्लाऊज प्रिन्सेस कट, लॉंग स्लीव्ज, पफ स्लीव्ज आणि थोडीशी नॉर्मल डिझाईन. तर ते हे 660 ते 1850. तर त्यांनी ना आता कायमच माझं कस्टमर आहे म्हणून त्यांनी मला राऊंड फिगर 1800 रुपये दिलेले आहेत. तर 650 म्हणजे 660 प्लस 1800. आता ते झाले. आता तुम्ही टोटल करायची मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर हा बघा, हा जो ब्लाऊज आहे तर हा पण ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे. तर हिने पण आज पैसे देऊन गेलेली आहे म्हणजे ॲडव्हान्स शिलाई. त्याच्यामुळे ना मग आपल्याला पण त्यांना म्हणजे समोर बघितलं ना तर काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. आता हा असा प्रॉब्लेम आहे, इथे मशीनवरती बसायला जागा नाही. आता ते मिस्त्री लोक आले ना बांधकाम करणारे, तर आपण कसं बसायचं, इथं काय ना काय उडतो आहे कचरा. परत एवढी जड मशीन उचलून हॉलमध्ये घ्यायची, त्याला कोणी उचलायला नाही आहे आता सध्या, तसं चालू आहे. तर ही पैसे घेऊन आली आणि प्लस हे बघा एवढे कपडे टाकून गेली. आता अजून पहिलेच त्यांचे झालेले नाही आहेत. तर परत हे पण कपडे, तिच्या मम्मीचा ब्लाऊज हे मापाचं आणि हे आता हिच्या आजीचं ब्लाऊज मला लगेच कट करायचं आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडासा व्हिडिओ शेअर करू. 2 दिवस झाले व्हिडिओज काय आलेले नव्हते. त्याच्यानंतर तिच्या काकीचा पण ब्लाऊज हा आपल्याला हे आपल्याचकडे घेतलेली, हा सुद्धा कट करायचा आहे. तर एवढं सगळं काम तिथून आल्यानंतर आपलं झालेलं आहे. आणि आता संध्याकाळपर्यंत इथं वेळात वेळ काढून जेवढं मला जमेल, जेवढं मला शक्य होईल तेवढं मी आता परत ते कटिंगला घेणार आहे. फोल्डर्सचा ब्लाऊज आहे आणि त्या आजींना बिलकुल इथं ओपन पाहिजे नाही आहे, अगदी छोटासा गळा, मागचा पण आणि पुढचा पण. त्याच्यामुळे ते खूप विचार करून आपण तिकडं हॉलमध्ये मी आता कटिंगला घेणार आहे. तर चला हे असं काम चालू आहे. तुम्हाला मी बाहेरचं पण दाखवते जरा कसं चाललं आहे काम. आलेलं आहे बाहेर, इकडं सगळीकडेच कामं चालू आहेत बांधकाम. बघा आम्ही ना एकदम सुरुवातीलाच आहे राहायला, इथं डायरेक्टली रस्ताच आहे बघा, 1 नंबरचंच आमचं घर आहे इथं. बघा हा रस्ताच आहे इकडून जाणारा आणि हे आमचं इथं काम चालू आहे. तर आम्ही सगळं घराला कंपाऊंड केलं आहे. आता तुम्हाला मी अगदी आता थोडंसं ऊन आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कसा दिसतोय माहीत नाही, तुम्हाला मी दाखवते आमचं कंपाऊंड. बघा ह्या पायऱ्या होत्या ना पहिल्या, तर इथं आपल्याला गाडीवरती घेण्यासाठी रॅम्प बनवायचा आहे. तर हे बघा इथं कंपाऊंडची भिंत. तर हे कशामुळं केलं का बिबट्या इकडं बाजूच्याच शेतात आलेला होता, त्याच्यामुळे हे बघा इथून तिथून सगळं कंपाऊंड केलेलं आहे. तर ते दिसतं आहे शेटर दुकानाचं. तर तुम्हाला पाठीपर्यंत दाखवते. हे बघा, हे बघा. तर इथं पण पायऱ्या आहेत, पण आम्ही ना इथं पण बांधकामच करून घेतलं. इथे येणारे खिडकी हे बघा, इथं शेटर होतं ना पहिलं आणि हे बघा पाठीपर्यंत तर कंपाऊंड केलेलं आहे. तर याला मी सांगितलं होतं जास्त उंच नको घेऊ, पण मिस्त्री लोक काय ऐकत नाही. आणि हा आपला दुकानातला पसारा हे बघा, मशीन झाकून ठेवलेली आहे. आता 5-1 मिनटामध्ये मी कटिंग केली की मशीनवर ते बसते किंवा ते कारागीर जर का आले ना त्यांच्याकडून मशीन हॉलमध्ये घेते मी. तर हे बघा हा आमचा ओटा इकडचा आणि हे बघा. तर इथे चेंबर होता ना, हे बघा इथे चेंबर होता ना, त्याच्यामुळे आहे ना इथली जागा ही आता वेस्ट गेली आहे आणि ही पण जागा थोडीशी वेस्ट गेली. ह्या भिंतीला इथं भिंत पाहिजे होती ना, तर इकडं बाथरूम झालं, भरपूर मोठं झालं, पण जागा थोडीशी वायाच गेलेली आहे. आणि हा बघा हा परत एकदा तुम्हाला आतून दाखवले ना दुकानात जायचा रस्ता आणि तिकडं पूर्ण प्लास्टर आणि
भिंतीवरतीपर्यंत. पाठीमागं दिसतोय तो गावातून यायचा रस्ता आहे. आणि एवढं मोठं आता हे बाथरूम होणार आहे अटॅच. हे बघा इथं मग मी आता ना काहीतरी झाडं वगैरे आम्ही लावू. हे बघा भटके कुत्रे, कधी कधी 15-15 कुत्रे येतात इकडं. आणि इकडं बघा मंदिराचं पण काम चालू आहे, तुम्हाला दाखवते मी जवळून. हे बघा मंदिर इथं दाराच्या समोरच मंदिर आहे, त्याचं पण कलरचं काम चालू आहे. तर असं काम चालू आहे, त्याच्यामुळे ना माझं शिवणकामाचं थोडंसं खेळच झालेलं आहे. पण हे पण काम महत्त्वाचं होतं आणि त्याच्यात आमच्या पोरांना बिलकुल दम नाही. काम चालू व्हायच्या आधी तिकडं कुंड्या वगैरे सगळं असं आणून ठेवलेलं आहे. हे बघा परत एकदा हॉलचा दरवाजा. आणि हो तुम्हाला मी आमच्या हॉलचा दरवाजा पण दाखवलेला नाही आहे. तर हा बघा आम्ही हॉलला दरवाजा बसवलेला आहे बघा.